नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपल्याकडे राहुल गांधी किंवा विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी, मोदी विरोधी असलेल्या समीक्षकांनी एक भविष्य 2 महिन्यापूर्वी वर्तवलं होतं, 1.5 महिन्यापूर्वी, ज्या वेळेला नेपाळमध्ये सत्ता पालट झाला. अचानक नेपाळमधले काही तरुण हे सोशल मीडियाची सेवा ही रोखण्यात आल्यामुळे रस्त्यावर उतरले आणि बघता बघता 2 दिवसामध्ये नेपाळमध्ये तख्ता पलट होऊन गेला, सत्ता बदलली. आधी तरुण उतरले, मग लोक उतरले, होता 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 इतकं भयंकर रणकंदन माजलं की संसद, राष्ट्रपती भवन जाळपोळ करण्यात आली. खुद्द पंतप्रधानाला जीव मुठीत धरून कुठेतरी सुरक्षित जागी पळून जाण्याची वेळ आली. आणि काय होणार अशी चर्चा चालू असताना एका पाठोपाठ अनेकांनी मंत्र्यांनी राजीनामे दिले. एका मंत्र्याला तर लोक पाठलाग करून दौडा दौडा कर मारता है असं म्हणतात जे हिंदीत, तसं रस्त्यात लाथा बुक्क्यांनी मारलं. एका पंतप्रधानाची बायको, माझी पंतप्रधानाची बायको, ही घराला लावलेल्या आगीमध्ये होरपळून मेली. आणि शेवटी लष्कराने सूत्र हाती घेतली आणि पुढची सगळी हानी, नुकसान, जाळपोळ थांबली. अक्षरशः अराजक माजलं होतं. काहीशा प्रमाणामध्ये तशीच घटना बांगलादेशमध्ये, श्रीलंकेमध्ये किंवा आणखीन कुठे कुठे घडली होती. आणि आपल्याकडच्या विरोधी पक्षांना असं वाटत होतं की त्याची पुनरुक्ती किंवा काय ती तसंच्या तसं भारतात घडेल आणि एकदाची मोदी नावाची आपल्या बोडक्यावर बसलेली कटकट संपेल. ज्याला निवडणुकीतून हरवता येत नाही त्याला अशा प्रकारे दंगली अराजकातून पाठवलं जाईल. पण एक गोष्ट लोक विसरले की भारतामध्ये त्यांना कितीही वाटत असलं लोकशाही मेली, संविधान संपलं, संविधान धोक्यात, तरी यापैकी काहीही सत्य नाहीये. पण अनेकदा लोक आपल्याच भ्रमामध्ये इतके मशगूल होतात की समोरच्या वास्तवाकडे त्यांचं लक्ष जात नाही. आणि लक्ष जात असलं तरी जे डोळे दाखवतात ते मेंदूला, डोक्याला, मनाला पटत नाही. आणि म्हणून मग ते कल्पना विश्वात रममाण होतात आणि त्यातूनच भारतात जेनझी किंवा तरुणांचा उठाव होईल आणि मोदी सरकार उलथून पाडलं जाईल, अशा भ्रमात हे लोक होते. आणि मोदी स्वतः हे जागतिक राजकारणात इतके गुंतलेले होते की भारतामध्ये सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, त्यांच्यात काय खडाजंगी झाली आहे याकडे बघायला सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींना उसंत नव्हती. पण याच कालखंडामध्ये आपला शेजारी असलेला जो पाकिस्तान नावाचा देश आहे, ज्याने जन्मापासून भारताचा फक्त द्वेष केला आणि भारताला नामशेष करणं, भारताला पराभूत करणं अशी जी स्वप्न आजचे विरोधी पक्ष बघतात, तशी स्वप्न पाकिस्तान गेली 70 वर्ष बघत आला. आणि आज पाकिस्तानची जी अवस्था आहे ती भारतातल्या विरोधी पक्षांसारखी आहे. कर्तृत्वहीनता जेव्हा महत्वाकांक्षेने ग्रासली जाते तेव्हा यापेक्षा वेगळे परिणाम मिळत नाहीत. आणि म्हणून ज्या वेळेला पाकिस्तान हा भारताला संपवण्याच्या गमजा ऑपरेशन सिंदूर नंतर मांडत होता, गमजा करत होता, त्याची अवस्था आज नेपाळ सारखी झालेली आहे. पण नेपाळ इतकं इतकं भयंकर स्वरूप पाकिस्तान मधल्या अराजकाचं नाहीये. ऑपरेशन सिंदूर थांबलं, पण भारताने जाहीर केलं की आम्ही ऑपरेशन सिंदूर थांबवतोय, संपवत नाहीये. आणि त्यामुळे कुठल्याही क्षणी भारत परत एकदा हल्ला करेल ही भीती प्रत्येक पाकिस्तानाच्या डोक्यात आहे, मनात आहे. अशा वेळेला तिकडे दक्षिण पश्चिमेकडे बलुचिस्तानमध्ये जो काय उठाव झालेला आहे तो दीर्घकाळ चालू होता. तो ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानची सेना मरगळलेली आहे, शासन 12च्या भावात गेलेला आहे.
प्रशासन व्यवस्था कोलमडून पडलेली आहे. अशा वेळेला बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी पोलीस आणि शासन सोडा, त्यांच्या सेनेला सुद्धा बलुचिस्तानमध्ये पाऊल टाकणं अवघड होऊन बसले, अशक्य होऊन बसले. अशा वेळेला खैबर पख्तूनवा हा जो भाग आहे, म्हणजे अफगाणिस्तानच्या लगतचा जो भूप्रदेश आहे पाकिस्तानचा, ज्याला पूर्वी नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स, आता त्याला खैबर पख्तूनवा असं म्हणतात. ती भारत सॉरी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानची सीमा अफगाणिस्तानने दीर्घकाळ मानलेली नाही, ती ब्रिटिश वगैरे काळातली आहे. डुरांड लाईन ज्याला म्हणतात, ती अफगाणिस्तानला कधीही मान्य नव्हती. त्यामुळे खैबर पख्तूनवा किंवा पाकिस्तानच्या पश्चिमेला असलेला जो पश्तुनी लोकसंख्येचा प्रदेश आहे, तो नैसर्गिकरित्या अफगाणिस्तानचा हिस्सा आहे असा अफगाणिस्तानचा दावा आहे. आणि तो सततचा, अगदी तिथला राजा असल्यापासून सोव्हिएत, त्याच्यानंतर अमेरिकन किंवा तालिबान, मुजाहिदीन या सगळ्या काळामध्ये तो दावा कायम राहिलेला आहे. आणि त्यामुळेच मध्यंतरीच्या काळामध्ये जे काय तालिबानांचं पुन्हा राज्य आलं, तेव्हा आता अफगाणिस्तानच आपण पाकिस्तानला जोडून घेऊ अशा भ्रमात पाकिस्तान होता. पण अफगाणिस्तानात जिहाद घडवण्यासाठी जी काही मदत पाकिस्तानने केली होती, त्याची किंमत आता मोजायला लागते. कारण ज्या पेशावर वगैरे भूप्रदेशामध्ये अफगाणिस्तानच्या मुजाहिदीन तालिबान तयार करण्यासाठी पाकिस्तानने प्रयास केले, अमेरिकन मदत घेऊन प्रयास केले, त्यातून एक नवी जमात म्हणजे दीर्घकाळ खैबर पख्तूनवामध्ये जी अफगाणी मानसिकता होती, तिने उचल खाल्ली आणि त्यातून टीटीपी म्हणजे तहरीके तालिबान पाकिस्तान ही संघटना उदयाला आली होती. आणि त्यांनी जे काय पाकिस्तानवर हल्ले चालवलेले आहेत, त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांचा म्होरक्या काबूलला बसलाय म्हणून पाकिस्तानने काबूलवर हवाई हल्ला केला होता. त्याचा बदला घ्यायला अक्षरशः 2 दिवसाच्या आत पाकिस्तानच्या सीमा प्रदेशामध्ये तालिबानांनी, म्हणजे अफगाणिस्तान मधल्या सत्तारूढ तालिबानांनी असा जबरदस्त हल्ला चढवला की अनेक चौक्या पाकिस्तानी सेनेच्या अफगाण तालिबानांनी ताब्यात घेतलेल्या आहेत. आणि त्याच्या पुढची गोष्ट अशी की पाकिस्तानच्या हवाई दलात असलेलं अमेरिकन बनावटीचं F-16 हे विमान सुद्धा अफगाण तालिबानांनी पाडलेलं आहे. याचा अर्थच पश्चिम सीमा असुरक्षित झालेली आहे. इकडे काश्मीर, पंजाब लगतची पाकिस्तानची सीमा आधीच ऑपरेशन सिंदूरमुळे अस्थिर आहे. बलुचिस्तान पेटलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या अंतर्गत एक TLP असं काहीतरी नाव आहे, मला वाटते तहरीके लब्बैक पाकिस्तान वगैरे, अशा या अतिरेकी जिहादी संघटनेने पाकिस्तानच्या अंतर्गत उठाव केलेला आहे. आणि त्यांचं म्हणणं असं की पाकिस्तानने अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे इस्रायलला मान्यता दिलेली आहे. इस्रायलने ज्या प्रकारे 2 वर्ष गाझा पट्टीमध्ये पॅलेस्टाईनी अरबांचं शिरकाण केलं, जवळजवळ 60-70 हजार माणसं गाझा पट्टीत मारली गेली आहेत आणि ती इस्रायली हल्ल्यात मारली गेली आहेत. अशा वेळेला गाझा पट्टीच्या बाजूने, हमासच्या बाजूने उभं राहण्यापेक्षा ट्रम्पच्या दडपणाखाली इस्रायलला मान्यता द्यायला जो पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तान सेना निघालेली आहे, तिच्या विरोधात या तहरीके लब्बैक पाकिस्तान या संघटनेने अंतर्गत उठाव केलेला आहे. पाकिस्तानी पोलीस, पाकिस्तानी प्रशासन, पाकिस्तानी सरकार आणि पाकिस्तानी सेना यांच्या विरुद्ध पाकिस्तानच्या अंतर्गत, म्हणजे लाहोर असेल किंवा काय म्हणाल तुम्ही, सिंध, क्वेटा, काय जे शहर आहेत त्यांची, गुजरनवाला वगैरे, तिथे या लब्बैक संघटनेने इतका प्रचंड उठाव केलाय की रस्त्यावर सगळ्या प्रमुख शहरांमध्ये यांचे हजारो कार्यकर्ते उतरलेले आहेत. ते जाळपोळ करतायत, दुकानं फोडतायत, सरकारी कचेऱ्यांना आगी लावतायत.
आणि प्रामुख्याने पोलीस आणि शासनाची जे काय यंत्रणा असतात त्याच्यावर हल्ले करतायत. थोडक्यात जी अवस्था आपण नेपाळमध्ये बघितली, जी अवस्था आपण बांगलादेश किंवा श्रीलंकेत बघितली, तशीच्या तशी अवस्था आज पाकिस्तानात झालेली आहे. फरक इतकाच आहे की नेपाळ असो, श्रीलंका असो किंवा बांगलादेश असो, तिथे जे उठाव झाले, दंगली झाल्या, त्याचं नेतृत्व कुठच्या तरी एका विशिष्ट संघटनेने केलेलं होतं. पाकिस्तानच्या बाबतीत तसं म्हणता येत नाही, कारण पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या संघटना एकाच वेळेला चारही बाजूने पाकिस्तान नावाचा जो सांगाडा आहे त्याचे लचके तोडताना दिसत. आपण त्या नॅशनल जॉग्राफी किंवा डिस्कव्हरी चॅनेलवर एखाद्या हरणाची किंवा रेड्याची किंवा झेबऱ्याची सिंहाने केलेली शिकार बघतो. त्यामध्ये ते सगळी सिंहांची टोळी जशी त्या मारलेल्या झेबऱ्यावर वगैरे रेड्यावर तुटून पडतात आणि चारी बाजूने त्याची लचके तोडतात, ज्याला आपल्या मराठीमध्ये लांडगे तोड असा एक शब्द आहे. तसं चारी बाजूने लचके तोडलं जाणार ते जे मरणासन्न असलेलं जनावर असतं, तशी आजच्या पाकिस्तानच्या शासनाची अवस्था आहे. कोण कुठून लचका तोडतोय आणि कोणाला कुठे प्रतिकार करायचा हे सुद्धा पाकिस्तानी सेनेला आणि पाकिस्तानी सरकारला कळत नाहीये. आणि त्यामुळे इतकी जबरदस्त तारांबळ उडालेली आहे. त्यात आणखीन एक मोठी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. पाक व्याप्त काश्मीरामध्ये अगदी गिलगिट बाल्टिस्तान वगैरे पर्यंत उठाव झालेला आहे. आणि नॉर्मली आजपर्यंत पाकिस्तानी सेना आणि पाकिस्तानी पोलीस असला उठाव व्याप्त काश्मीरातल्या काश्मीरींचा चिरडून काढत होती. पण यावेळेला ते शक्य झालेलं नाही, कारण प्रचंड संख्येने व्याप्त काश्मीरातली जनता रस्त्यावर आलेली आहे. पण त्यांना प्राथमिक पातळीवर जे अडवत होते, रोखत होते, असे जे जिहादी गट होते ते ऑलरेडी बाल्टिस्तान वगैरे जो काय व्याप्त काश्मीरचा प्रदेश आहे तो सोडून पळालेले आहेत. ते सुद्धा खैबर पख्तुनवा वगैरे भागात गेलेले आहेत. आणि त्यामुळे या चारही बाजूने पाचही बाजूने जो काय उठाव होतोय त्याला आवरायचं कसं हेच पाकिस्तानी सेना दलाला आणि शासन व्यवस्थेला कळत नाहीये, राज्यकर्त्यांना कळत नाही. आणि याचं एक मोठं कारण असं आहे की कुठल्याही मार्गाने गैरमार्गाने का असेना, पण लोकशाही पद्धतीने निवडून आलेलं जे पाकिस्तान काय तहरीके इन्साफ नावाचा पक्ष आहे, जो क्रिकेटर इम्रान खानने स्थापन केला होता, आणि आपल्या आपल्या हातची कठपुतळी म्हणून इम्रान खान काम करेल असं वाटत पाकिस्तानी लष्कराने त्याला जी मदत केली होती, तो हळूहळू लोकप्रिय झाला. आणि आज पाकिस्तानमध्ये सर्वाधिक लोकप्रिय राजकीय नेता कोण असेल तर तो इम्रान खान आहे. पण त्याला गेल्या 2-3 वर्षापासून लष्कराने सत्ता पलट करून तुरुंगात टाकलेला आहे. त्याला त्याच्या आपलं आप्त स्वकीयांना सुद्धा भेटू दिलं जात नाही आणि त्याचे पाठीराखे अधूनमधून नको तितके मोर्चे काढतात, पोलिसांवर हल्ले करतात, हे चालू आहे. थोडक्यात पाकिस्तानमध्ये सत्ता विरुद्ध जनतेचे विविध गट यांच्यामध्ये खडाजंगी माजलेली आहे, हाणामारी चालू आहे. आणि यात करायचं काय हा प्रश्न आहे. आणि हतबल झालेलं सरकार किंवा सेना याचं वेगळं कारण आहे. ते कारण असं आहे की दीर्घकाळ पाकिस्तानची सेना आणि तिथले राज्यकर्ते हे अमेरिकेकडून कुठल्या ना कुठल्या कारणाने पैसा उकळत राहिले. आणि हळूहळू करत गेल्या 30-35 वर्षामध्ये पाकिस्तान मधल्या प्रत्येक राज्यकर्त्याला आणि पाकिस्तानच्या लष्कर अधिकाऱ्यांना परदेशातून मदतीसाठी भीक म्हणून आणलेला पैसा लुटायचा आणि आपली तुंबडी भरायची याची जी सवय लागलेली आहे, त्यामुळे प्रत्यक्षात राज्य कारभार करणं हे त्यांच्या आवाक्यातली गोष्ट राहिलेली नाही. प्रत्येक जण आपली तुंबडी भरायच्या मागे लागलेला आहे. त्यामुळे जेव्हा संकट येते, कधी परीक्षा कधी असते,
परीक्षा संकट काळामध्ये तुम्ही कसे वागता यावर तुमच्या गुणवत्तेची परीक्षा होत असते. दुर्दैव असं आहे की पाकिस्तानमध्ये आज एकही अतिशय कार्यक्षम असा सेनाधिकारी नाहीये की राज्यकर्ता नाहीये ज्याला जनतेच्या प्रश्नांची, देशाच्या प्रश्नांची, गरजांची जाणीव आहे, अक्कल आहे, असा कोणीही पाकिस्तानात आज महत्वाच्या पदावर उरलेला नाही. त्यामुळे अमेरिकेचा माथेफिरू राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हा आपल्या इच्छेनुसार कठपुतळी बावलीसारखा पाकिस्तानच्या राजकर्त्यांना आणि सेनेला हलवतोय, फिरवतोय, खेळवतोय. आणि त्याच कारणाने आपल्या दबावाखाली आपल्याला काय ते नोबेल पारितोषिक शांततेचं मिळावं म्हणून ट्रम्प यांनी कुठे नाही कुठे तर हमास आणि इस्रायल यांच्यामध्ये एक तडजोड घडवून आणली, युद्धविराम घडवून आणला. त्याच्या बदल्यात काय काय तर पाकिस्तानने इस्रायलला, हमासला आवरायला मदत करायची, लष्करी मदत देऊ. आता लष्करी मदत म्हणजे पाकिस्तानी सेना पॅलेस्टाईनमध्ये जाणार आणि हमासला आवरणार, म्हणजे प्रत्यक्षात इस्रायलला मदत करणार. हा जो निर्णय झाला त्यामुळे आपोआपच एक प्रकारे इस्रायलला पाकिस्तानने मान्यता दिल्यासारखं होतं. आणि हे झाल्यावर तिथले जे लब्बैक सारखे किंवा इतर पाकिस्तानी जिहादी मानसिकतेचे राजकीय गट आणि संघटना आहेत त्या खवळून रस्त्यावर उतरले. बलुचींना पाकिस्तानात राहायचं नाही, खैबर पख्तुनवा मधल्या पश्तून लोकसंख्येला अफगाणिस्तानात जायचंय, व्याप्त काश्मीर पीओके तिथल्या जनतेला, लाखो लोकांना पाकिस्तानात राहायचं नाहीये, ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाहीये, तहरीके तालिबान पाकिस्तान धुंगाणा करते आणि त्याच्यामध्ये ही आणखीन लब्बैकची भर पडली आहे. आणि काय करावं याचा थोडाफार देखील अंदाज पाकिस्तानी नेतृत्वाला नाहीये. आणि त्यामुळे बघता बघता एकदा ती आग भडकली तर पाकिस्तानातल्या राज्यकर्त्यांना आणि सेना नेत्यांना पाकिस्तान सोडून पळून जायची वेळ आली तर मला नवल वाटणार नाही. कुठल्याही क्षणी कुठल्याही क्षणी पाकिस्तानातून तो जनरल फील्ड मार्शल कोण आहे तो आसिफ मुनीर, पंतप्रधान तुमचे शहाबाज शरीफ, पंजाबची मुख्यमंत्री त्यांची पुतणी मरियम नवाज, किंवा आणखीन एक मंत्री ज्याचा प्रभाव सिंध प्रांतामध्ये आहे तो बिलावल भुट्टो, आजचा अध्यक्ष काय तो आसिफ अली झरदारी, अशी माणसं पाकिस्तान सोडून एका विमानातून पळाली तर नवल वाटण्याचं कारण नाही. तुम्हाला आठवत असेल तर 2021च्या पूर्वार्धात कधीतरी अमेरिकन सेना दलाच्या प्रभावाने आणि ताकदीने अफगाणिस्तानचा अध्यक्ष म्हणून बसलेला गनी खान किंवा असा काहीतरी नावाचा अब्दुल गनी या नावाचा अध्यक्ष होता, तो काही महिने आधी अफगाणिस्तान सोडून एका विमानात बसून अज्ञात स्थळी पळून गेला. आणि बघता बघता अमेरिकेने आपलं सैन्य आवरायला घेतलं आणि 15 ऑगस्ट 2021 रोजी अफगाणिस्तान मधून अमेरिकेचा शेवटचा सैनिक रवाना झाला. त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये हळूहळू करत सगळीकडून तालिबानांचं राज्य आलं. पाकिस्तानी आज अवस्था ही नेमकी त्या ठिकाणी गेलेली आहे. फक्त फरक इतकाच आहे की तालिबान ही एकच संघटना अफगाणिस्तानच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून कार्यरत होती. पाकिस्तानची अवस्था त्यापेक्षा भयंकर आहे. बलुचिस्तानमध्ये वेगळा गट आहे, सिंधमध्ये वेगळा गट आहे, खैबर पख्तुनवामध्ये वेगळा गट आहे, व्याप्त काश्मीरमध्ये वेगळा गट आहे, आणि पंजाब पंजाब आणि सिंधमध्ये जो लब्बैक नावाचा ग्रुप आहे, हे सगळे आपल्या आपल्या परीने पाकिस्तान नावाच्या देशाचे आणि व्यवस्थेचे लचके तोडतायत. आणि भारतीय सीमेवर याची झळ आपल्याला बसू नये म्हणून भारतीय सेना सज्ज आहे. या सगळ्याचा परिणाम बघितला तर कुठल्याही क्षणी पाकिस्तानला स्थिर करण्यासाठी अमेरिकन फौजांच्या काही तुकड्या पाकिस्तानात उतरतील आणि
त्यांच्या इच्छेनुसार चालणारा कोणतरी पाकिस्तानच्या नेतेपदी सत्तापदी बसवतील ही शक्यता मला अधिक वाटते. पाकिस्तानात कुठल्याही क्षणी एक तख्तापलट होऊ शकतो. मात्र तो तख्तापलट जो होईल त्याच्यामध्ये पाकिस्तानी आत्मा नसेल. तो कुठल्या तरी बाह्य शक्तीच्या इशाऱ्यावर चालणारा राज्यकर्ता असेल. आत्ता जो काय गोंधळ मला दिसतोय त्याचं हे वर्णन आहे. तुम्हाला आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.